कृपया विनंती आहे, सूत्रसंचालक कक्षात पाणी पाठवून द्यायचं आहे. पुढचा सामना प्रतापगड शूरवीर विरुद्ध राजगड सुभेदार. अतिशय खुशीचा असा मुकाबला होणार आहे तुमचा. आणि पुढच्या सामन्याकडे सिद्धेश पहिलं षटक घेऊन आलाय त्याच्या संघासाठी. आणि स्ट्राईक वरती अतिशय नावाजलेले असे खेळाडू अर्जुन आरोलकर. अतिशय सुरेख असा हा त्याचा फटका. धावसंख्या झाली 2 चेंडू 1 धाव. धावसंख्या झाली 2 चेंडू 2 धावा. आणि हा मात्र पंचांचा निर्णय. अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली आहे 2 चेंडू 3 धावा. मुख्य पंच म्हणून जबाबदारी सांभाळते शबरीश नायर. लेगिट आहेत किरण नार्वेकर. धावसंख्या झाली आहे 5. पुन्हा एक असा अतिरिक्त धाव. स्वतःच्या गोलंदाजीवरचं कंट्रोल सिद्धेश विसरलेत की का असा त्यांना स्वतःला प्रश्न नक्कीच पडला असतो. पण तुझ्या संघाने खूप सुंदर अशी कामगिरी केली आहे. आधीचे आपले दोन्ही सामने ते जिंकून आले आणि नक्कीच पुढच्या राऊंडसाठी क्वालिफाय करतील. परंतु अमय आरोग्य याच्या संघासाठी मात्र समीकरण थोडंसं वेगळं आहे. त्यांना हा सामना जिंकणं अतिशय आवश्यक. कारण ते 2 सामन्यांमध्ये 1 जिंकलेत आणि 1 सामना हरले. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झाली 8.
आणि दुसरं षटक घेऊन आले शुभम. पहिला चेंडू त्याने सुंदर असा चेंडू टाकलेला. आणि पुढचा हाय व्होल्टेज असा मुकाबला होणार आहे प्रतापगड शूरवीर विरुद्ध राजगड. खूप सारा स्टार खेळाडूंनी भरलेले दोन्ही सुद्धा संघ आणि दोन्ही संघांना विजयाची अपेक्षा नक्कीच असेल. राजगड सुभेदार या संघाला मात्र पाहिजे तसं कर्तृत्व करता आलेलं नाहीये. मागचे दोन्ही सामने ते हरले आहेत आणि दोन्ही सुद्धा एकदम सन्मानाक अशी हार त्यांची दोन्ही सामन्यामध्ये झाली आहे ती आपल्याला पाहायला मिळाली. विरुद्ध मात्र प्रतापगड शूरवीर यांनी एक सामना जिंकला आणि एक सामना हरले. आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि ओंकारला माघारी परतावं लागतंय असं वाटतंय. पंचांचा निर्णय आणि ओंकार याला मात्र आता माघारी परतावं लागतंय पंचांच्या निर्णयानुसार. धावसंख्या झाली 9. धावसंख्या झाली 9. धन्यवाद मनीष कोरेगावकर. मला मित्र सहकारी कॉमेंट्री तशी तुम्ही पुढची मॅचही आता आपल्याला काहीच वेळ इथे पाहायला मिळेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू शुभम यांच्या मार्फत. सिंगल टीमच्या क्षेत्रात 1 रन. दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 10 रन. तिसरा षटक अर्जुन बॅटिंग मार्फत पहिला चेंडू आणि हा अतिरिक्त धाव दुसरा चेंडू डॉट चेंडू. काय चालू आहे? तिसरा चेंडू आणि हा तीनच्या क्षेत्रात 1 रन. हा उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण. चार चेंडू धाव फलक 13 धावांवरती सिंधुदुर्ग नायक संघाची. 4 चेंडू 13 धावा. धन्यवाद मंगेश. संघाची धावसंख्या झाली आहे ती 13 धावा.
पाचवा चेंडू सिंगल डीच्या क्षेत्रात 1 रन. हॅलो हॅलो तीन षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर लवकर घरी जावं लागणार. यापुढील सामना राजगड सुविधा विरुद्ध दत्तापूर शिरवी. एक साईडला मनीष कोरगावकर, दुसऱ्या साईडला नितेश जाधव. काट्याची टक्कर. सामना पाहायचा आहे कारण की हे जिंकले तर दोघांनाही करूया म्हणून परिस्थिती निर्माण झाली. हॅलो धन्यवाद बाबा साहेब. शेवटच्या षटकाला दुसरा चेंडू फलंदाजी मात्र संदेश आणि हा 1 रन चोरण्याचे यशस्वी अर्जुन अरोलकर व संदेश. थोडा त्याच्या असा क्षेत्ररक्षण असेल रायगड या संघाकडून. दोन चेंडूनंतर 16 असे स्कोर फलकावर. बाबू तिसरा चेंडू हरियाणाच्या मार्फत आणि वाईट चेंडू अतिरिक्त धाव. तेजस यार आउट आहे ना भाई. स्टंपिंगचा जो चान्स होता तेजस यांच्याकडून तो मिस झालेला आहे. अतिरिक्त धाव नो बॉल. चोरण्यात यशस्वी. 3 चेंडू 19 धावा. शेवटचे 3 चेंडू राहिल्या या पहिल्या इनिंगचे. 14 चेंडू 1 रन घेण्यात यशस्वी अर्जुन अरोलकर. शेवटचे 2 चेंडू अतिरिक्त धाव नो बॉल दिलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी जास्त रन गेलेले आहेत असं इथे दिसत आहे. सिंगल बीच्या क्षेत्रात अर्जुन अरोलकर फटका मारलेला आहे. शेवटचा चेंडू मस्करी करायला हे घेतलं नाही आम्ही. चालू कुठे केलं. शेवटचा चेंडू हरियाणाच्या मार्फत आणि हा सिंगल नाही आहे. अर्जुन अरोलकर हा धावबाद झालेला आहे. चार षटकाच्या अखेरीस 23 ही धावसंख्या करण्यात सिंधुदुर्ग हा संघ यशस्वी ठरले आहे. आणि रायगड धुरंधर या संघाला शुभम 24 चार षटकाच्या अखेरीस सिंधुदुर्ग संघाने 23 रन मारण्यात यशस्वी झाले आहेत. तरी रायगड धुरंधर या संघाला 24 धावांची आवश्यकता 4 षटकामध्ये.
पुढचा सामना प्रतापगड शूरवीर व राजगड सुभेदार एक चुरशीचा सामना होणार आहे पुढचा. तर त्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. प्रतापगड शूरवीर या संघाने नाणेफेक जिंकून पहिला फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. आपण जो चालू असेल सांगा सिंधुदुर्ग नायक व रायगड सुभेदार हॅलो रायगड धुरंधर व सिंधुदुर्ग नायक दोन्ही संघाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर मैदानात ताबा घ्यायचा व आपल्या खेळाला सुरुवात करायची आहे. सिंधुदुर्ग नायक संघाने आपले प्लेयर्स मैदानावर लवकरात लवकर आखणी करून घ्यायची आहे. रायगड धुरंधर या संघाचे दोन फलंदाज निलेश आणि निलेश गोलंदाजी मार्ग सिंधुदुर्ग नायक या संघाकडून प्रशांत साई. गोलंदाजी मार्ग निलेश पहिला चेंडू प्रशांत साई यांच्या मार्फत गोलंदाजी मार्ग निलेश. पहिला चेंडू शॉर्ट बॉल सुंदर गोलंदाजी प्रशांत साई यांच्या मार्फत. तिसरा चेंडू शॉर्ट बॉल आणि प्रशांत साई यांच्या मार्फत. उत्कृष्ट गोलंदाजी प्रशांत प्रशांत यांच्या मार्फत. 24 धावांची आवश्यकता 4 षटकांमध्ये रायगड धुरंधर या संघाला तिसरा चेंडू गोलंदाज प्रशांत आणि हा एक रन बी चित्रावर हरला आहे. 3 चेंडू 1 धावा. अर्जुन आरोळकर आपल्या सहकार्याला आणि हा अतिरिक्त धाव नो बॉल आलेला आहे. 3 चेंडू 2 धावा. चौथा चेंडू प्रशांत साई यांच्या मार्फत आणि हा डॉट बॉल उत्कृष्ट गोलंदाजी प्रशांत साई यांच्या मार्फत. 4 चेंडू 2 धावा. 5वा चेंडू एक रन क्षेत्रात मारलेला आहे. पहिल्या षटकाला शेवटचा चेंडू प्रशांत साई यांच्या मार्फत आणि हा डॉट बॉल आलेला आहे. पहिल्या षटकातील धाव संख्या 3. उत्कृष्ट गोलंदाजी प्रशांत साई यांच्या मार्फत फक्त 3 रन खर्च केल्याचे आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये. सिंधुदुर्ग नायक या संघाचे दुसरे षटक व आपले पहिले वैयक्तिक षटक घेऊन रोहित
डावपुरे हाताचा हा गोलंदाज आणि बॅटिंग मार्कवर रायगड गोलंदाज या संघाकडून निलेश. पाहूया ती काय झालं. पहिला चेंडू नो बॉल. अतिरिक्त धाव दिली आहे रोहित यांनी. दुसरा चेंडू आणि 2 रन मारण्याचे उत्कृष्ट असा फलंदाजीचा नजारा निलेश यांच्या मार्फत. एक चेंडू अखेरीस धाव संख्या आली आहे 6. अर्जुन आरोडकर आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दुसरा चेंडू रोहित यांच्या मार्फत आणि हा सिंगल रन. बी क्षेत्रात थोडा वेळ आहे हा फटका आणि हा 1 रन. तिसरा चेंडू रोहित यांच्या मार्फत निलेश. दोन चेंडू बेरीज धावसंख्या आहे 7. तिसरा चेंडू आणि हा बी क्षेत्रात 1 रन. उत्कृष्ट असं बोलण्याचं प्रदर्शन रोहित यांच्या मार्फत आणि हा अतिरिक्त धाव तारीफ करण्यासाठी ही अत्यंत धाव घेतली आहे. वैभव यांच्या मार्फत हातात काय चेंडू त्यांनी सोडलाय व डी गेलेला आहे 1 रन. जिथे हा बॉल रोखला पाहिजे तिथे त्यांनी रन खर्च केला आहे. 4 चेंडू वगैरे 10 धाव संख्या 11 धाव संख्या 10 झाले 10. 4 चेंडू वगैरे 10 धाव संख्या. 5वा चेंडू म्हणत आहे रोहित आणि आज सुंदर अशी फलंदाजी निलेश यांच्या मार्फत. लिंबू सरळ 5 सेकंद. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकाचा आणि हा सुंदर अशी रक्षक यष्टीरक्षणा मार्फत. दोन षटकाखेरीस धाव फलक आहे 11 रन. 12 ओव्हरात 12 चेंडू मध्ये 13 रनाची आवश्यकता रायगड गोलंदाज या संघात. तिसरं षटक घेऊन आले आपल्या संघाचा आयकॉन खेळाडू तसेच कर्णधार अर्जुन आरोडकर याच्या मार्फत तिसरं षटक. पहिला चेंडू 12 चेंडू 13 रनाची आवश्यकता. पहिला चेंडू उत्कृष्ट पहिला चेंडू डॉट बॉल. उत्कृष्ट प्रदर्शन. पहिला चेंडू त्यांनी डॉट दिलेला आहे. दुसरा चेंडू पाहूया आणि हा बाहेर डोळलेला आहे आणि हा फलंदाज बाद झालेला आहे. पहिला गडी बाद झालेला आहे रायगड धुरंधर या संघाचा. तिसरा चेंडू तेजस बॅटिंग मार्कवर, अर्जुन बॉलिंग मार्कवर. पाहूया तिसरा चेंडू. उत्कृष्ट असा बॉल अर्जुनांच्या मार्फत. 4 चेंडू 3 चेंडू. चौथा चेंडू अर्जुन यांच्या मार्फत आणि
चित्ररक्षण होईल यांच्या मार्फत आपल्या संघासाठी त्यांनी 1 रन वाचवलेला आहे. उत्कृष्ट चित्ररक्षण. या षटकामध्ये कुठेतरी धावांचा ओघ कमी झालेला आहे. प्रत्येक फलंदाजी ते मारण्याच्या तयारीत आहे, चार्ज करण्याच्या तयारीत आहे. पाहूया 5वा चेंडू आणि हा सिंगल रन. तिसऱ्या षटकाला शेवटचा चेंडू घेऊन अर्जुन. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकाचा. विकेट पडली आहे. तेजस हे बाद झालेले आहे. 3 षटकाच्या अखेरीस धाव संख्या आहे 12 रन. शेवटच्या षटकामध्ये 12 रनाची आवश्यकता आहे. रायगड गोलंदाजी या संघामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी अर्जुन यांच्या मार्फत कुठेतरी समोरच्या संघावर एक दबाव निर्माण झालेला आहे. शेवटच्या षटकामध्ये चार्ज करून खेळायचं आहे त्यांना फक्त. 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. चांगला असा गोलंदाजीचा नजर आपल्या सुंदर नाईक या संघाकडून दिसतोय. शेवटच्या षटक घेऊन आलेले आहे. श्यामनगरमध्ये आपले नावाजलेले पडून खेळाडू अष्टपैलू खेळाडू ओंकार. शेवटचा षटक 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. रायगड गोलंदाजी असताना शेवटचा षटक गोलंदाज ओंकार उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू. बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये कुशल असं त्याचे नेतृत्व आणि कामगिरी करतो प्रत्येक वेळी. पाहूया तो शेवटच्या षटक घेऊन आपल्या संघासाठी 12 रन डिफेंड करतोय का पाहूया. मिलिनी यांच्याकडून त्यांच्यासाठी एक बक्षीस जाहीर झालेलं आहे. एका ओव्हरमध्ये 3 वाईट टाळल्यावर त्यांना 500 रुपये मिलिंद मस्कन यांच्याकडून देण्यात येतील. शेवटचं षटक बॉलिंग मार्कवर ओंकार तसेच बॅटिंग मार्कवर निलेश. अंपायर आजच्या या सामन्याचे आहेत शबरीश नायर व किरण नार्वेकर. उत्कृष्ट असे ते आपली पंचाची कामगिरी ते बजावताना प्रत्येक चेंडू असेल, प्रत्येक रन असेल किंवा विकेट असेल तीक्ष्ण नजर त्यांची या प्रत्येक मार्गावर दिसते. शेवटचं षटक दोन्ही संघाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर षटकात सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मार्फत ओंकार, फलंदाजी मार्फत निलेश. पहिला चेंडू शेवटच्या षटकाचा. एका 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आणि हा झालेला आहे. निलेश उंच असा टोलावलेला आहे. पक्का बॉक्स चाव आहे आणि आउट. चांगलं असं गोलंदाजी प्रदर्शन ओंकार यांच्या मार्फत पहिल्या चेंडूत त्यांनी गडी गारद केलेला आहे. तसेच फलंदाजी मार्गावर आलेले आहे चेतन. पाहूया ते काय करतात आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू डॉट बॉल. 4 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. फक्त चौक्यांमुळे लीड करायची चेतन यांना आता या क्षणाला. पाहूया काय करतात. तिसरा चेंडू ओंकार आणि हा सिंगल रन. डी क्षेत्रामध्ये 1 रन घेतलेला आहे चेतन यांनी. पुढच्या 3 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. कंपल्सरी 3 चौके मार्गाचे त्यांना फक्त चार्ज करून खेळायचं या क्षणाला. चौथा बॉल आणि विकेट. उत्कृष्ट अशी कामगिरी गोलंदाजी ओंकार यांच्या मार्फत. कुठेतरी सामना हा रायगड धुरंधर यांच्या हातून निसटलेला दिसतोय आपल्याला. चांगले असे गोलंदाजीचे प्रयत्न ओंकार यांच्याकडून तसेच त्यांच्या अर्जुन यांच्या मार्फत एक त्यांनी मॅच तिथेच काबीज केली असं कुठेतरी दिसलं आपल्याला. शेवटचे 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता आणि हा डॉट चेंडू.
शेवटचा चेंडू 11 धावांची आवश्यकता. कुठेतरी हा मॅच प्रॅक्टिकली सिंधुदुर्ग हा संघ जिंकलेला आहे, तसं त्यांचे संघ मालक खुश दिसत आपल्याने. हा इथेही विकेट पडलेली आहे. संतोष लोखंडे खूप खुश दिसत आपल्या संघाच्या कामगिरीवरती. तसेच चांगले प्रयत्न करून हा सामना सिंधुदुर्ग यांना आपल्या खिशामध्ये आणलेला आहे व रायगड धुरंधर या सामन्यात पराभूत झाले. तसेच आपल्याला ज्या क्षणाची आतुरता होती तो सामना आता इथे चालू होणार आहे काही वेळात. राजगड धुरंधर वर्सेस प्रतापगड शूरवीर. दोन्ही संघाला इथे आपली ही मॅच जिंकायची आहे. मॅच बघायची आहे ना, आम्हाला मॅच बघायची आहे. तसेच या ज्या सामन्याचा सामनावीर अर्जुन अलोकर उर्फ एल्ली याला विनंती करतो की त्यांनी आपल्या स्टेज जवळ यायचंय.